हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा आता वाजले सकाळचे 9. आमची तर मॉर्निंग सकाळी झाली बघा, पहाटे 5 वाजता, म्हणजे सकाळचीच असते. पण हिने जागवलेलं बघा. आता झोपली कशी बघा निवांत, हे बघा तोंडावर हात घेऊन. तर सकाळी 5 वाजता उठलेली बघा, मग अशी झोपली 8 वाजता. आमची रातपाळी चालूच असते बघा. रात्री 2 वाजता उठली, 4 वाजता झोपली, परत 5 वाजता उठली, नंतर 8 वाजता झोपली. आता झोपी गेली. तर मी काय अजून आंघोळ केली नाही, कारण थंडी वाजते बघा. सकाळ सकाळ गार हवा सुटली, त्यामुळे माझी आंघोळ असते 12-1 वाजता, कारण जेवणाचा टाईम बेन होतो. आंघोळ करायची, जेवण करायचं, मग परत झोपायचं. तर आता पारुशीच आहे मी. आता झाला माझा नाश्त्याचा टाईम आहे. तर बघूयात काय केलं आहे नाश्त्याला. मला माहितीच आहे माझं रोजचं तसलं. होय मम्मी, तसलं हे काय असलं काय होतंय म्हणून थांबली बघा. असलं माझा नाश्ता. अगं हे लय झालं, गरम पाणी हे कमी कर. खायचं तेवढं कमी कर म्हणजे. हे गरम पाणी, इकडं चहा, आणि सगळं गोड गोडच असतं का? सगळं गोड गोडच आहे बघा. ही शिकवडा डिकवडा, हे खजूर, आणि हे बदाम. काजू खतम झालं. याच्यात टाकलंय पण ह्याच्या बरोबर तरी पण तुला काजू खतम झालं का? काजू ह्याच्यात जास्त काजू वाटलं. काजू ह्यात घातलं. अगं ही सगळं ह्यात असतं, मला हे कशाला वरनं खायचंय? हे नसतंय त्याच्यात, हे असतंय पण हे नसतं ना. होय पप्पा, तुम्ही खाल्ला का असला शिकवडा टिकवडा कधी? नाही बाय खाला. हा मग तीच की. इकडे चहा होतोय काय वेळा, सगळं गोड गोडच. चला आता मी घेऊन जाते, ही घेऊन जाते. तो ती बाकीचं घेऊन येतो. यापाशी 2 सामान येतं. तर चला आंघोळ करायची, पण आंघोळीला टाईम नाही. आता जेवण करते, थोडीशी एक झोप खाते. आता 9 वाजले तर 10, 11, 12 म्हणजे एक झोप होती तोपर्यंत. मग ही पण उठते बरोबर, नाहीतर माझा झोपेचा टाईम होतो आणि ही उठते, असं होतं. तर चला घेऊयात नाश्ता करून. झोपलं की डुरकुलं डुरकुलं. पप्पाने डुरकुलंच नाव पाडलं. तिकडंच येतं कुठे हे का तिकडे. हे काय ना, इथं जागा नसल्यामुळं ना अशी शॉर्टकटमध्ये मम्मीने झोळी बांधली, नाहीतर इथे खिडकी. होय, आणि त्या बाथरूममधली खिडकी होती ना, तर बरोबर झोका बांधत होता, आहे का नाही? आता इथे चान्सच नाही कुठे झोळी बांधली. मग काय. होय, बघू आपला कांदा आणला का? पप्पांचा पण आणला का? बघूयात आपला कांदा. थांबा, हो किती गार हवा सुटली. ही बघा कांदा. हवा मारा आता, हवाच म्हणते औषध मारायचे आज. हवा आली, गार हवा इथे. हवा आली का? लावू का? लावा लावा. चला घेऊयात आता चहा पिऊन. गरम करायचं का उपीट करायचं आता? उपीट कर. उपीट. हो, चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बघा दिवसभरात काय काय होते. आता माझ्या बरंच इकडे चहा आहे. आणि तुझा पण बिस्किट खारी काय तुम्हाला? काय नको बाबा, खात्यात का काय कधी? हे का नाही, किती वळवळ करते. तुझ्या पाहुणा निवांत आता आंघोळ घातली ना तुला. बघा चिन्हला हात. तर बघा, माझी आधी हिने आंघोळ केली, मी आताशी आंघोळ केली. आता वाजले दुपारचे 2, आणि जेवणाचं टायमिंग पण झालंय बघा. आंघोळ केल्याला गरम होते. गरम होणार, हवा येतच नाही ना कुठून. हवा कुठूनच येत नाही. तर मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश वाटते. काय बघा म्हणून नियम आहे का बाबा? झोपी जावा ना आता. सारखं वळवळ करायचं, वळवळ करते काय? झोपायचीच नाही. हा बघा, हिचा हात जाळीत टाकले आम्ही मस्तपैकी. माश्या वगैरे घोंगत्यात. काय काय म्हणते? बघत आहे का? हात आपल्या इकडे घ्या असा. झाकून घ्या, झाकून घ्या हात. झाकून घ्यायचा. बघा झोपा. चांगली मस्त अशी झोप मारते बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीचं जागी राहते. रातपाळी करायला रातभर जागवते, दिवसभर झोपते. तर चला घेऊयात आता जेवण करून. आलं बघा माझं जेवण, आणि एवढंस गवाराची शेंग तुझ्यासाठी लय मागितली म्हणून दिली थोडी. असं दे. हे असलं खाऊ वाटत नाही मला, त्यामुळे एक 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 तोंडी लावा. किती घास होते ह्याच्यात? किती घास होत्या? एका घासाला एक शेंग उचलायची. आणि मेन महत्वाचं काय माहिती आहे का? ही आहे अंड्याचं कालवण. अंड्याची रशी बघा ही अशी. त्यामुळं रशी उतरत नाही. असं दे. घेते आता जेवण कर.
झाली बघा मस्तपैकी बाळाची झोप आणि आता तिचा मेकअप चालू आहे गन पावडर काजळ वगैरे आमच्या झाला का? झाला बी. आम्हाला काय फक्त कपडाला लावायचं, गालाला लावायचं, इथं हाताला आणि पायाला लावायचंय, कानाच्या मागे एक ठिकाण नजर लागू नाही म्हणून एवढंच आहे म्हणावं. डोळ्याला लावायचं, थोडी डोळ्याला लावायचं म्हणलं मी किती रडण म्हणावं, आहे का नाही? आजी डोळ्याला लावतच नाही का अजून? फक्त आंघोळ करताना मालिश करताना रडते नाही तर काय रडत नाही हाय का? मस्तपैकी गप्पा मारलेला ऐकते ओंकार द्यायला लागली आता. पटलं का नाही? हाचायला आलं का नाही? आणि आम्ही काय टोपण नाव पण अजून काय ठेवलं नाही, आम्ही असंच काय पण म्हणतोय. मम्मी तर काय म्हणती, तू काय म्हणते तिला? स्वरा. स्वरा नाव कसं वाटतंय नक्की सांगा, टोपण नाव. आणि आंघोळ केल्या का तिचा मेकअप केला नाही कारण ते लगेच झोपली आंघोळ केल्या की. आंघोळ केल्यावर लगेच करायचा पण नसतो, झोपेतनं उठल्यावर करायचा. हां त्यामुळे आता झोपेतनं उठली तर म्हणलं मेकअप करावा आता तिचा, तर केला. म्हणजे मेकअप म्हणजे गन पावडर काजळ बाया मम्मी म्हणा मेकअप म्हणजे काय, मला तू आता चॉकलाच मेकअप करते काय म्हणा, कुठं कुठं पावडर लावली, काजल लावली, त्यालाच मेकअप मेकअप करते या. मेकअप बरं गन पावडर केला, गन पावडर पावडर नक्की म्हणा. बारक्या बाळांचा गन पावडर असतो. बाबू आपली कपडे घालायची, कोणता शर्ट घालायचा तुला? शर्ट घाला, शर्ट घाला. ती सांगते का? कोणता शर्ट घालायचा? पिंक वाला, नाही ब्लू वाला? नाही. मग कोणत्या घालायच्या? पप्पाने बघा त्या दिवशी हे आणलंय पावडरचा डब्बा, असं बघा गादीन डबा. लय दिवस झाला नव्हता, त्या दिवशीच आणलाय पप्पाने. कोणत्या घालायच्या? छान तिन्ही पण दुखत 2-3 दिवस झाले बघा पाऊस होता. आता काय पाऊस बंद झालाय बघा, ऊन पडलंय. 4 कलरचे. कुठं येतं, कुठं येतं शर्ट? तो बाहेर वाळत. खिडकीत 3 कलर आहेत ते बघा. पिंक वाला इकडे या. घरात आहे का? घालत हसते का? माझ्या असंच चालू राहतं आमचं काम बिम सगळं राहतं मम्मीच्या बाजूला, असंच तिला खेळवत बसती. आणि आली बघा मी पण इथं, कारण पप्पा पण इथंच होतं, मम्मी पण इथंच होती बसलेली, त्यामुळे मी तिला घेऊन आली. ती उठल्यावर इथं म्हणलं मग गन पावडर वगैरे कर. आता पप्पा गेल्यात बाहेर, सकाळपासून कांद्याला औषध मारत होतं कारण ऊन पडले म्हणून. आता काय पाऊस येऊन जागी झाली काय वागेल, जागी झाली काय, झोपलेली काय? जागीच येते, डोळा जागते उघडती जाते उघडती या. माझ्या बाबूला बेल्ट आणायचं, मी बेल्ट मागवले छान छान असं बाबूला माझ्या. आता काय आता सगळं तसलं सामान आहे ना घरात छोटं छोटं. आणि मम्मीचा त्यांचा पण सारखा फोन येतो, व्हिडिओ कॉल येतो, आहे का नाही? ते बघा पप्पा गेले ते बघा बाहेर, आता आले तर आणायला लागले खेळायला, पण ही झोपी गेली. झोपी गेली, त्याला खेळत होती, पप्पाकडे होती तेव्हा आज माझ्याकडे दिली की झोपी गेली. अशी झोपी गेली तर काय काढ झोपी दे कवाची पप्पा गेली नाक वाटत झोपी गेली. डरकल्या ना काय म्हणून खेळत होती कितीतरी कशी झोपली झोपी गेली. काय तर